अजित पवार उद्या नवाब मलिकांच्या मतदारसंघात. नवाब मलिक अजित पवारांच्या व्यासपीठावर येणार असल्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे लक्ष. अजित पवारांच्या गुलाबी जॅकेट नंतर आता फडणवीसांचंही पिंक पॉलिटिक्स. बहिणीचा लाडका देवा भाऊ या कार्यक्रमात फडणवीसांच्या गुलाबी जॅकेटनं वेधलं लक्ष. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांसह तिघांवर गुन्हा दाखल. तलवारीनं केक कापल्यामुळे कारवाई. ठाकरे गटानं मुंबईतील 36 विधानसभांसाठी 18 नेत्यांवर सोपवली जबाबदारी. 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंकडे सादर करावा लागणार अहवाल. आठवडाभरात अंगणवाडी सेविकांना 5,000चं मानधन द्या, नाहीतर मी स्वतः आंदोलनाला बसेन. खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा. विधानसभा निवडणुकीतही विशाल पाटलांनी ठाकरे गटाशी पुन्हा भिडण्याचे दिले संकेत. खानापूर विटा मतदारसंघात सुहास बाबर यांना पाठिंबा देण्याची विशाल पाटलांची भूमिका जाहीर. नितेश राणेंच्या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सकल मराठा आंदोलकांचा विरोध. नितेश राणे गो बॅक अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार. ज्योती मेटेंनी 5 जागा लढवण्याची केली घोषणा. मुख्यमंत्री शिंदेंचे माजी खासगी सचिव निवडणूक लढवण्याची शक्यता. बालाजी खतगावकरांनी नांदेडच्या मुखेडमध्ये थाटलं जनसंपर्क कार्यालय. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये 45 पदांची भरती. सहसचिव, संचालक आणि उपसचिव या पदांवर परीक्षा न घेता होणार तज्ज्ञांची थेट भरती. आरपीएफच्या जवानानं वाचवले प्रवाशांचे प्राण. पुणे रेल्वे स्टेशनवर गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवासी पडला रेल्वे रुळावर.